वाशिममध्ये पहिल्यांदा कुठेतरी कॅफेमध्ये आलेला आहे आणि तेही ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन करताना आताच एवढं आहे तर नंतर काय वांदे होईल आमची 7 महिन्याचं आहे फक्त. घेऊन जायचं कुठंच नाही न्यायचं का? रंगों का मेला बनाया. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. नमस्कार. काय चालू आहे? काय आता बघा, आता आला तू 6 वाजले आता काय कुठं तर कामं कामं करूनच यायला लागेल ना. तसं तुझी कामं करतो. स्वराज कुठे आहे? तिकडे आहे बाबा, ते काय करू लागली आलीच नाही ते सकाळपासून तिकडे काहून? नाही झालं काय काय चालू आहे इकडं? काहून बरं इकडं असं काय असं काय सांग म्हटलं काय झालं? कधी दाम झाली आलीच नाही ते पाठपासून झोपेलीच आहे काय. अरे वा. काय चालू आहे इकडं स्वराजचं? काय करताय स्वराज? उलटी केली काहून बरं असं? बोलत नाही मी आज तुमच्यासोबत. काहून बाळा? काय झालं स्वराज? वेळची तयारी करून बसलो आम्ही. याची तयारी करून दिली आणि सकाळ कालपासून चालू होतं की तुम्ही बाहेर जायचं, असं करायचं तसं करायचं. आणि मग सकाळी काय बोलली तुम्ही की काही नाही जायला लागत आपल्याला. तसं लहान काही लेकरू आहे नाही. तर मग का हौस नाही करायची का? आता चालू होतं तयारी, पण आई जरूरत पण थोडी का? आता म्हणत आपण मागच्या वेळेस गेलतो ना, दरवर्षी आई पण करायला लागते म्हणत का? होते की जायचं नाही. दरवर्षी अॅनिव्हर्सरीचा प्रोग्राम हॉटेलमध्येच करायला लागते का? कधी घरी करायचं? एवढं काय त्यात नाही. पण आज अॅनिव्हर्सरी आहे, काही कालपासून म्हटलं तुम्ही असं. कामं करावं लागतं ना. आता माझं कामं तुला वाटत असतात, असेल कामं असतात. वेळातला वेळ काढून पासत शिकलं. वेळातला वेळ काढून नाही का हे करत असतं, सर्व कामं करत असतं. हे वर्षातले एकच दिवस आहे. एवढं नाराज व्हायचं काम नाही. चला आता करा तयारी, पटकन जाऊ आपण. आता चालते ना, आता दिवस संपला का? आता कुठं जायचं? 6 वाजले. मग काय तर मी नाही येत. ठीक आहे ना, आता उशीर झालात काही प्रॉब्लेम नाही, करू आपण जाऊ. आता मला तर कामं होतेच, कामं करून आलो पण लगेच. पहिलं हरखावून द्यायचं आणि मग म्हणायचं की काही कशाला जायचं, काय करायचं. चल स्वराज, चल तू चल एकटा. आता याला हेच ड्रेस घालून घेतो. आता वेळेवर कसं काय तयार होणार? कर ना, जे आहे ते कर तयारी चला. पटकन. तसंच. कर तयारी पण पटकन. काही असते ना, अॅनिव्हर्सरीचा दिवस पूर्ण खराब झाला ना. आज 2-3 वेळा म्हटलं तुला तयारी कर, थांबून कर तयारी. पण तयारी करायची होती. तयारी मग कधी? कालपासून म्हणत होती, मग वेळेवर काय म्हटलं तुम्ही की काही नाही जायला लागत. मग असं बोलणं असते का? ठीक चल जाऊ आपण, करू आपला हिशोब. जसं जरूर नाही की बा कुठं ना कुठं जा. जसं झालं तसंही करता येते. 1 वर्ष तसं तर 1 वर्षच जसं झालं तसं. चल एक तर आज दिवसभर यानं परेशान केलं. म्हणजे अख्खा दिवस तसंच चालला गेला. नाही गोळ करणं झालं ना, काहीच नाही केलं. सर बा, करा फटाफट तयारी, निघू आपण लगेच. लगेच जाऊ, झटकन जाऊन पटकन येऊ, आहे ना? तू चालतो ना? याला सोबत न्यायचं म्हटलं तर आहेच प्रॉब्लेम, पण तरी ठीक पण आहे. तुम्ही वेळेवर सांगता ना, 6 वाजले. ॲक्सेप्ट करावंच लागणार आहे आता. सर्व मिळूनच जावं लागणार आहे. त्याच्यामुळेच जे आहे, पहिले दोघं असतं तर सहज होतं, जाऊन येणं होत होतं. पण आता दोघांचे 3, 3चे 4, सर्वजण आहे आम्ही. सोबतच जाणार आहे, सोबतच करणं आहे थोडंसं जे आहे, केक वगैरे कापणं वगैरे. आणि आता निघायचं आहे बाहेर. तर एक्झॅक्ट कुठं जाणार ते पण नेमकं माहीत नाही आहे. अरे वा, तयारी झाली. मस्त मेकअप केलं, छान तयार केलेली इकडं. आणि माझं वेळेवर झालेलं आहे, त्याच्यामुळे साहजिकच आहे. आपला स्वराजचं झाली आजी नाती मस्त सेम सेम झाले. का? अरे बापरे बाप, किती भारी दिसत आहे आपला स्वराज. क्रीम कलर नाही, कथा त्याला आहे मस्तपैकी. दुर्गूची, हा, आजीची. ओळखू येत आहे का तुला मम्मी तुझी? मग ओळखल का गं? हा, एवढं fashion पाय याचं म्हणतो इकडं. त्याला सवय झालेली आहे आता काकीमध्ये घ्यायचं आणि मग बोलायचं सेल्फी कॅमेऱ्यातनी. यायचं हां, यायचं. चला झाली तयारी, निघायचं का आपल्याला? आता प्रश्न असा आहे की आम्हाला जायचं आहे 2 व्हीलरनं. त्यामुळे थोडं एक पहिलं आईला घेऊन जाणं आहे, मग राधिकाला घ्यायला यायचं. सुरातला न्यायचं एक तर गाडीवर रिस्कच आहे, पण ठीक आहे, थोडंसं घेणार आहे, जास्त लांब नाही जाणार त्याच्यामुळं. ठीक आहे, चला. तर मित्रांनो इकडं आलेलं सध्या मस्तपैकी कॅफेमध्ये. आणि खरंच इच्छा होती राधिकाची. कसं आहे, कुठल्याही गोष्टीसाठी नाही म्हणता नाही येत. आणि असं मोसम म्हटलं तर
नाही करणं म्हणजे योग्यच नाही आहे मला तर वाटते. आणि आनंदाचा क्षण असतं, प्रत्येक क्षण आपण जर घेतलं छोटे छोटे तर ते आनंदाचेच आहे. त्याच्यामुळे एन्जॉय करायचं. त्याला पाणी किती enjoy केलं. हां, हेच खरं आपला आनंद. नवीन नवीन त्याला पण एन्जॉय करायला भेटत आहे. जमलं ना, हे काय आहे असं एवढं प्रेम आता बसून आहे ना. तुलाही घेतो ना, घेतो बाबा तुला. तू बोल ना, बोल हाय कर सर्वांना, हाय कर. हां, चला असं आहे मस्तपैकी. आम्ही सध्या इथं आलेलं आहे वाशिम किचनमध्येच. तुला पाहिलं तर 1 वर्ष आम्हाला जवळपास होत आलेलं आहे इथं जे आहे वाशिममध्ये. आम्ही फर्स्ट टाइम आलेलो होतो हां, वाशिम. आणि वाशिममध्ये पहिल्यांदा कुठेतरी कॅफेमध्ये आलेला आहे आणि तेही ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन करताना. तसं तर 1-2 वेळा हॉटेलमध्ये गेलो आपण. कारण ज्याचे कॅफे बघितलं पण वाशिमचं बघितलं. वेगवेगळं बरं आहे. आता वेगवेगळं जे आहे प्रोग्राम येतात, कार्यक्रम येतात, त्याच्या हिशोबानं एन्जॉय करायला जेवढं घ्यायला. आणि सहसा जास्त निघत नाही आम्ही. आतापर्यंत निघणं झालंच नाही कारण इकडे स्वराज होता आपला. स्वराजमुळे जास्त झालंच नाही. हे पण जवळ होतं म्हणून आलो आपण. माझी इच्छाच नव्हती. जवळ होतं ना, इच्छा नव्हती असं तुम्हीच सांगू शकता काय होतं काय नाही. तर बाकी तर आहे, स्वराज आहेच आहे ना. आणि आईचं पण आहे इकडं सोबत, सर्व फॅमिली आहे. एन्जॉय चालू आहे. बाकी तर आहे काय तुला काय आवडेल काय. ऑर्डर द्यायची केक. हां, पहिले केक वगैरे कापायचा आहे, त्याच्यानंतर ऑर्डर वगैरे द्यायची आहे. आता मागच्या वर्षीचा केक आपण कुठे कापला होता? लोणावळा. हां, लोणावळा. लोणावळा. आणि एकदम मस्तपैकी हॉटेल होतं, रिसॉर्ट होतं, रिसॉर्ट केलेला. तेव्हा आम्ही दोघंच होतो, आई आणि स्वराज नव्हता. स्वराज जे आहे सध्या तर नव्हतंच तेव्हा, पुण्यातच होता. आणि आई जी आहे तिकडं आळंदीला गेली होती. हां, दोन्ही झाले होते केस म्हणून. फुल बघू देतील काय तर. काय वाव, छान आहे. काय डुगू, तो जर मोठा झाला ना तर ठेवणार का? हां, मोठं उद्या त्याला, आता तरी तो काही नाही बोलणार. धावून जाणार त्याच्यावरती. सगळं थांबला. आणि एक कमेंट करा आमच्यासाठी छानशी, स्वराजसाठी पण. स्वराज कसा दिसत आहे आणि हा इव्हेंट हा एन्जॉय कसा करता आम्ही प्रोग्राम. तर हे काढू सध्याचं. आणि ते कसं करायला पाहिजे ठिकाणी करून आपण तिकडं जे मेन ठिकाण जाऊ तिथं कट वगैरे करू. ओके, कसं आहे मित्रांनो बघा, आता शेवटी शूट वगैरे मलाच घ्यावं लागत आहे. स्वराज आहे, राधिका पण आहे इकडं. झालं झालं केक वगैरे. केक कसं आहे तर कमेंटमध्ये सांगा. आणि इकडं जे आहे स्पीकर पण इकडून लावलेलं. उलटं ठेवलं असं. आम्ही फायनली नाही का आलेल्या कॅफेमध्ये. तर इकडे स्वराजचं काय चालू आहे तो पिसत नाही. हां, असं चालू आहे. आणि नाही का इकडे केक पण आहे, केक तुम्हाला दाखवलंच. आणि इकडं माझे आहो आहे. तिकडे पण आहे चांगली जागा. तिकडं पण नाही, इकडे पण एकदम चांगलं. तर बघा असं आहे कॅफेचं, छान कॅफे आहे. तर तर वाशिममध्ये आलेले आहे. अजून मी कॅफेमध्ये आली नव्हती वाशिममध्ये. तर आज फर्स्ट टाईम आहे माझा. आणि आता आम्हाला सेलिब्रेट करायचं ॲनिव्हर्सरी. तर असं आहे, आम्ही साधं सिंपल प्रकारेच केलेलं आहे. जास्त काही डेकोरेशन वगैरे नाही केलेलं आहे. कसं आहे, स्वराज पण लहान आहे म्हटलं आणि ते बलून वगैरे लावले तर तो पण भिणार म्हटलं, तर त्याच्यापेक्षा नकोच म्हटलं. आणि वेळेवर तयारी झाली यांची पण. आणि असं चालू यांची तयारी वगैरे केलेली आहे आम्ही साधी सिंपल. आणि आता केक वगैरे कट करायचं आम्हाला. तर कसं आहे, बाहेर म्हटलं तर स्वराज वगैरे राहत नाही. बघा तो किती हे करते. हां, तर मध्ये चालू आहे त्याचं. Happy anniversary. Happy anniversary.
तर मित्रांनो बघा इकडं जे आहे फायनली आमचं केक वगैरे कापून झालेलं आहे. पण झालं असं की स्वराज असल्यामुळं किंवा गडबड असल्यामुळे जास्त काही झालं नाही. केक वगैरे करणार. कसं आहे, सोडायचं राहत नाही जास्त, त्यामुळे काही गडबड नसते. ठीक आहे तरी आलो आपण. हां तुळशी वगैरे आहे ते. आणखी जसं बघा आतापर्यंत शांत नव्हता पण आता व्यवस्थित जसं गेला तिकडं तसं व्यवस्थित शांत बसलेला आहे. चला काहीतरी बोलवायचं आता काय घ्यायचं बघू आपण तिकडं मेनू वगैरे आणि काहीतरी बोलवू मस्तपैकी खायला. आणि आहे बाकीचं छोटे छोटे प्रोग्राम आहेत जेणेकरून तुम्हाला पुढचे पण येणारच आहे. आपले व्हिडिओ कंटिन्यू बघत जा. काही वाटत असेल नक्की कमेंट करत जा आणि काही असेल तर पुन्हा एकदा कमेंट करा. स्वराज आमचा स्वराज काही राहत नाही जास्त, त्यामुळेच आम्ही गडबड केली. नाही, नाही. तर आता आम्हाला लगेच घरी जायचं, निघायचं आहे. नाश्ता वगैरे करू आम्ही थोडंफार, कारण तो राहत नाही आहे. त्याला पण भूक वगैरे लागलेली आहे. किती तडतड चालू आहे बाप. तर असं माझी इच्छा पूर्ण झालेली आहे आज. हां कसं आहे बाहेर केक कापायचा म्हटलं तर स्वराज पण होता लहान, त्यामुळं काही गडबड झालीच आहे मला. तर इकडे बघा आमचं काय चालू आहे स्वराजचं. ते पण कशासाठी आला तू? आताच एवढा आहे तर नंतर काय वांदे होईल आमची. 7 महिन्याचा आहे फक्त. याला घेऊन जायचंच नाही कुठं. कुठंच नाही न्यायचं का? असं कसं? ते तर बांधल्या सरासोबत. वाव हेच राहणार आता. कुठं जा त्याला इथंच ठेवावं लागणार आहे. त्यांनी काय केलं म्हटलं, आपण केक काट करत होतो ना, माझे केस ओढले ना, सोडच नाही. त्याला सवयच आहे कुठेही गेला ते एकच करणार आता. त्याला केसाची जास्त आवड आहे. त्याचे केस नाहीत ना सध्या. त्यांनी एवढी निसरट केली घरी जाऊन तर रट्टे देत आले. साहजिकच आहे ते आता काहीच नाही. सर्व जणात त्यानं केस ओढले. वा वा बंड उचलला आमचा. मस्त आहे डुग्गू आपला पण. तुला किती कुचिनपणा आहे. शांत बस रे बाबा जसा. 2 मिनिटं शांत राम. घरी गेला कर मस्ती. त्याला वातावरण एकदम मस्त आवडलेलं इथलं. पहिल्यांदा तो पण आलेला बाहेर. पहिल्यांदा कॅफेत आलेला वाशिमचा पण तसा पण. आई पण तशी पहिल्यांदाच इकडे आलेली आहे. सर्वजण आम्ही फॅमिली पहिल्यांदा बाहेर आलेलं आहे. आणि थोडंसं चालू आहे साधा सिम्पल एन्जॉय नाही व्यवस्थित. ऑर्डर वगैरे दिलेले आहे. ऑर्डर शॉर्टकटच बोलावलेलं तसं तर काही यायचं म्हणणं नव्हतं किंवा जास्त घ्यायचं म्हणून शॉर्टकटमध्येच घ्यायचं आहे. मंचुरियन बोलावले आपण. हां व्हेज मंचुरियन आणि व्हेज पुलाव. बरं आणखी लागलं घेता येईल काही पण चालेल सध्या थोडं थोडं. त्याला कुठं नेलं ना तू जास्त चिडचिड करतो तू जास्त. त्याचा झोपीचा टाईम झाला होता त्यामुळे पण होऊ शकते की चिडचिड करत असेल. पण आहे आता शेवटी काय आहे इकडे तर इच्छा सांगितलंच काय झालं तर त्याला न्यायचं नाही असं चालू होतं. पण शेवटी बाळाला तर न्यावंच लागतं. कुठे सोडणार आहे का? मग फक्त ते म्हणणं झालं 2 मिनिटासाठी. कारण हेच आहे आपलं जे आहे एक स्टेप असते जीवनाची. ते स्टेप आपल्याला फॉलो करत जावं लागते. तर आता पण आपण बाहेर गेलो नाही. आता बाहेर निघायला समजा एक चान्स भेटत आहे आणि त्याच्यानंतर पुढे पण चान्स थोडंसं जे आहे सिक्युअर झालेलं आहे. पहिले कसं थोडंसं लहान होतं एकदम पकडता पण नव्हतं येत आणि आता पकडता जाते तो व्यवस्थित. कसं आहे त्याचं तो रडत नाही जास्त मग, हां पण त्याचं कसं आहे बाहेर फिरायचं. हां मग आता सकाळ सोडून तर संध्याकाळ बाहेरच राहणार आहे का? पहा ना आता पण बाहेरच. आई आई इकडे आण त्याला. बरंचसं आहे आता हा व्हिडिओ मी आपण जेवढं झालं तरी शॉर्टकटमध्ये घेतलेला आहे. कारण तसं तर खूप लांबला असता खूप काही घेता आलं असतं आपल्याला. पण आपण शॉर्टकटमध्ये हां. कारण कसं आहे लहान बाळ असल्यामुळं आपण नाही का जास्त डिटेलमध्ये काही पडलो नाही, त्यामुळे शॉर्टकटमध्येच चला म्हटलं हुडकवून टाकायचं. पुढच्या वर्षी काही सोडणार नाही, सर्वांना पाठ. असं आहे का? पुढच्या वेळेस याच्यापेक्षा चांगलंच राहणार आहे मिनिमम तरी. आता यापर्यंत साधं सिम्पल आता बर्थडे येणार आहे. काय झालं? हो मोबाईल दिसला की बस वेगळंच होतं त्याला. आईचं म्हणणं बघ इकडे काय कसं झालं तर म्हणजे हां आणखी आई पण वाशीमध्ये आल्याच्या तर बाहेर कुठेतरी पहिल्यांदा निघालेली आहे. कारण लहानच होतं स्वराज
7 महिन्याचं असेल तेव्हाच आपण इकडे आलो. हो. म्हणजे पोटामध्ये जेव्हा राधिकाला 7व्या महिन्याचं असेल हो. चालू त्यावेळेस. आणि मस्त आहे. हां बाकी हा आहे सध्या तरी तयारी चालू आहे त्याची. बाकीचं पण आहे आता तिकडचे काम करणं, आता घरून येणं, शेतातले काम करणं, बाकीचे काम करणं आणि इकडे जे आहे आपलं व्हिडिओ वगैरे घेणं, त्याच्यामुळेच थोडंसं मागं पुढे होते. आता एक्झॅक्ट प्रॉपर शूट जसं आला तसा त्याचा प्रयत्न करतो आपण, पण तरी ठीक आहे. केक खायचा म्हणते भाऊ. असा मिनिमम हा व्हिडिओ तसा खूप मोठा होत आहे. केक पाचशे नेला. पहिले स्वराजला पाळणं आहे, बाकीचं जे आहे भेटूच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. हो. चला ओके बाय बाय. त्याला भूक लागली असेल ना. आ ना टाकू